नमस्कार, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत दुष्काळाशी दोन हात या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये. आपण सगळेच जण जाणता की पाणी फाउंडेशनच्या वतीनं महाराष्ट्राच्या 3 जिल्ह्यांमधल्या 3 तालुक्यांमध्ये सध्या जी आपल्याकडची दुष्काळाची स्थिती आहे त्याच्यावर मात काढण्याचा त्याच्यावर मार्ग काढण्याचा एक प्रयत्न म्हणून 116 गावांमध्ये पाणी अडवण्याचा एक फार महत्त्वाकांक्षी असा कार्यक्रम सध्या सुरू आहे. ह्या वॉटर कपच्या निमित्तानं जे काही श्रमदान ह्या 116 गावांमध्ये सुरू आहे तर त्याच्यामध्ये जाऊन श्रमदान करावं अशी इच्छा आमिर खान अगदी माझ्या कट्ट्यावर तो जेव्हा आला होता तेव्हापासून व्यक्त करत होता. आणि आमिर खान आणि बाकी सगळी मंडळी गेल्या आठवड्यामध्ये या 3 दिवसांपूर्वी प्रत्यक्षात श्रमदान करून आलेली आहेत. त्यांचे अनुभव तिथले फार रोचक असतील याच्याबद्दल कुणाच्याही मनामध्ये शंका असणार नाही. तर श्रमदानानंतर आलेली ही सगळी मंडळी आपल्याबरोबर आहेत. त्याच्यामध्ये दस्तूरखुद्द आमिर खान, सत्यजित भटकळ, सई तामणकर, सुनील बर्वे आणि रीमाताई लागू अशी सगळी मंडळी आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत. तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आमिर, मागच्या खेपेलाही शोमध्ये जेव्हा श्रमदानाचा काही उल्लेख आला त्यावेळेला तू फार उत्साहात होतास की मला कधी एकदा जातो आणि श्रमदान करतो अशी तुझी भावना होती. तू प्रत्यक्षामध्ये गेलास. वरुड तालुक्यामध्ये जे श्रमदान सुरू आहे ते प्रत्यक्षात कसं होतंय हे नुसतं बघितलं नाही तर म्हणजे जवळपास 2-2.5 तास श्रमदान केलंस. काय अनुभव होता आणि कसं ते सगळं घडलं? मला खूप मजा आली. खूप बरं वाटलं मला. मला हे चान्स मिळालं की मी वेगवेगळ्या लोकांबरोबर मी काम केलं त्यांच्याबरोबर आणि वेगवेगळ्या इंटरेस्टिंग लोकांना मी भेटलो तिथे. असं लोक जो खूप इन्स्पायरिंग आहे, प्रेरणादायक आणि खूप गोड आहे. आम्ही सरपंचला भेटलो, त्यांचं नाव मनोज, आणि माजी सरपंच त्यांचं नाव निलेश, आणि वंदना तिथे ग्रामसेविका होती वंदना. तिथे आम्ही एक टीचरला भेटलो, प्रफुल्ल त्यांचं नाव. सगळ्यांची नावं लक्षात आहेत आम्ही. आणि तिथे डेप्युटी कलेक्टर आहे, खूप हार्डवर्किंग माणूस आहे ते. त्यांचं नाव ललित कुमार वराडे. आणि एक PI होतं, त्यांचं नाव अर्जुन ठोसरे साहेब. किती गोड त्यांची स्माइल होतं नाही. तो खूप बरं वाटलं आणि खूप मजा आली मला. पण त्याच्या अगोदर जी 3 लोक आपल्याबरोबर त्यांचाही तुला सहवास मिळाला 2 दिवसांसाठी, त्यांच्याबद्दल थोडं सांगा जे आपल्या उजवीकडे बसले. नहीं, रीमाजी आणि सुनील आणि साई खूप मतलब जिस तरह से इन्होंने काम किया, बहुत मजा आया. हम लोग साथ में हमने ट्रैवल किया. हम लोग सकाळी आम्ही 4 वाजता आम्ही निघालो. कुठून? वाठोडा, नागपूरमध्ये आम्ही रात्री राहिलो आणि सकाळी 4 वाजता आम्ही निघालो आणि वाठोडा गाव आहे तिथे आम्ही गेलो. 6 वाजता वाठोड्याला पोचायला आम्हाला 4 वाजता निघावं लागलं नागपूरला. त्यामुळे सगळेजण 2:15ला उठून 4. What was your experience, Rimaji? It was wonderful. एकतर आदल्या रात्री आम्ही जेव्हा पोचलो नागपूरला तेव्हा दुसऱ्या दिवशीचं सगळं आमचं सुरू झालं होतं, कसं करायचं काय करायचं. सगळेजण प्रचंड एक्सायटेड होतं. म्हणजे मला असं वाटतं लहानपणी आम्ही कॅम्पिंगला वगैरे जायचो, ती एक्साइटमेंट माझ्यात आली होती की कसं जाणार तिथे, काय श्रमदान म्हणजे नक्की काय करायचं आहे, म्हणजे सगळं बघितलेलं होतं. सो वी आर ऑल एक्सायटेड. मग असं ठरलं की आपण पहाटे 4ला उठायचं. 4ला उठायचं नाही, 4ला खाली लॉबीत जमायचं आणि आपण निघायचं. तर आपण तिकडे 6:15पर्यंत पोचू. आणि हळूहळू ते असं सगळं काळोखातनं असे उजेडात यायला लागलो आम्ही. आणि ते कळेपर्यंतच ते गाव दिसलं आम्हाला. आणि गाव दिसल्यावर अक्षरशः आम्ही टणाटणा, लहान मुलं उड्या मारतात ना तसे आम्ही उतरून लिटरली असे धावत गेलो. आणि तिथे मला काय कौतुक वाटलं की तिथे ऑलरेडी श्रमदान सुरू झालेलं होतं. तुम्ही 6ला पोहोचलात त्याच्या आधी सुरू झालेलं होतं. म्हणजे आमच्यासाठी ते लोक वाट अजिबात बघत नव्हते. फिल्ममध्ये आपल्याकडे ज्या
आई वर्गाला ज्या प्रचंड कष्ट दाखवतात, तर तशा एक दोन भूमिका माझ्या चुकून वाट्याला आल्या होत्या. त्याच्यात मला जरा थोडे शेतात कष्ट करायला लागले होते, पण ते खूपच कन्व्हिनियंट लेवलला, कम्फर्ट झोनला असतं. पण इथे आम्ही जे सुरुवात केली ना, अक्षरशः शेवटी सत्यजितनी येऊन सांगितलं की आता आपण थांबायचं आहे. मग मध्ये आम्ही छान सुनीलनी आयडिया दिली की आता हे घमेली भरणं थांबवूया, आता आपण चेन करून उभे राहूया. आणि मग ते पास. तू कधी कुदळ फावडं घेतलं होतं हातामध्ये याच्या आधी? हा, म्हणजे जेव्हा होळीच्या वेळेला खड्डा खणायचा असायचा तेव्हा कुठून तरी आणून कुदळ फावड्यांनी खड्डा केलेला तेवढंच, पण त्याला पण खूप वर्ष झाली. त्यानंतर काही मी कुदळ फावड्यांनी, मला कारण कायम भीती वाटते ती ते कुदळ आपल्याच पायावरती मारण्याची किंवा कुणीतरी शेजारचा आपल्या पायावरती फावडा मारतो याची भीती होती. त्यामुळे मी फार ते जपून सगळं करत होतो आणि बघत होतो की यांच्या कोणाला काही लागत नाही. पण ती गावकरी मंडळी कारण उत्साहाच्या भरात काही होऊ शकतं ना, ते सगळी इतकी उत्साही होती. सई, तू काय म्हणजे तू काय ठरवून गेली होतीस की काय करायचं, आणि जे ठरवलं होतं तसं ते झालं का? तुला सवय होते का? म्हणजे मुळामध्ये तू सांगलीची आहेस, तर तुला कधी काही हे अशा गोष्टी? माझ्या जिममध्ये एक प्रकार असतो, आम्ही टायरवरती हॅमरने मारतो. हा एक प्रकार आहे. ती हॅमर थोडीशी जड असते. सो मला कुदळ आणि हॅमरचं वजन खूप सिमिलर वाटलं. आणि जेव्हा आम्ही आमिर सरांच्या घरी गेलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तिकडे गेल्यावर मग वर्कआउट पण होईल, मग असं पण होईल. ते सगळं डोक्यात चक्र चालू होतं. आणि आमचा लीडर, आमचा कॅप्टन, हा माणूस आला तिकडे ग्राउंडवरती, मान खाली घालून सरळ कामाला लागला. म्हणजे एवढं इन्स्पायरिंग जर का कॅप्टन असेल तर युअर टीम ऑटोमॅटिकली बिहेव्स. आणि वी वर द टीम मेंबर्स, आणि आम्हाला खूप मजा आली. म्हणजे आज हक्कानी सांगू शकतो की हे समाधान मिळाले ते खरंच घाम गाळून समाधान मिळालेलं आहे. आणि असं समाधान सतत मिळत राहावं अशी. पण नंतर दंड वगैरे भरून आले असतील ना संध्याकाळी? जिमच्या दुसऱ्या दिवशी जे होतं ते सगळं झालं, बट ते नॉर्मल. नाही, कारण बऱ्याचदा असं होतं ना की असे जे श्रमदान वगैरे असतात ना, ते फक्त फोटो ऑपॉर्च्युनिटीज एवढ्या पुरतच ते बघितलं जातं. म्हणजे की जायचं, आपलं हातात घ्यायचं, एक फोटो काढून झाले की लोक टाकतात. पण मला म्हणजे इतकं बरंही वाटलं की तुम्ही सलग 2-2.5 तास, आणि मी त्याचे जे व्हिडिओ बघितले तर प्रत्येकाला आमिरच्याकडनं टोपली घ्यायची होती. त्यामुळे आपलं मग तर म्हणजे उसंतच नाही मिळू दिली. नाही, उसंत म्हणजे वेळ नाही दिला तुला. त्याचं कौतुक काय म्हणजे त्याच्या प्रेमात होते. इतकं बघून लोकांना त्याला बघून इतका आनंद झाला होता. आणि तोही त्याच पद्धतीने त्यांच्याशी रेसिप्रोकेट करत होता. पण तो थांबला नाही आणि वॉज व्हेरी नॉर्मल. त्यामुळे त्यांना ते अपील झालं, त्याचं येणं असं वेगळं नाही वाटलं, काहीतरी त्यांच्यातलाच होऊन तो मिसळून गेला. पण मला ना रिमाताई, सई किंवा म्हणजे आमिर तर करेल हे होतं, सई आणि सुनील पण करतील, पण तुम्ही इतकं सलग केलं ना, त्याचं मला फार कौतुक वाटलं. ॲब्सोल्युटली काहीही झालं नाही. आय एकदम फ्रेश सकाळी उठल्यावर. मे बी इथून केल्यामुळे असेल की त्याचं काही कष्ट नाही जाणवलं आणि खूप आनंद झाला मला. पण सई, सुनील, तुम्ही तिथं जाऊन आलात, तुम्ही काय घेऊन आलात तिथून? मला असं म्हणायचं आहे की ही परिस्थिती आपल्यामुळेच निर्माण झाली, माणसामुळेच निर्माण झाली. ग्लोबल वॉर्मिंग ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण या सिच्युएशनला ॲट दी एंड ऑफ द डे आपण जबाबदार आहोत. आणि आता इथंपर्यंत आल्यावर आपण कामाला लागलोय, पण हे जर का आधीच केलं असतं तर ह्याच्या समाधानाबरोबर रिझल्ट पण मिळाले असते. पण इट्स नेव्हर टू लेट. आणि मला असं वाटतं की ही एक लॉंग टर्म चळवळ आहे, म्हणजे 2 वर्ष 3 वर्ष चालणारी चळवळ आहे. आणि आपण थांबायला नाही पाहिजे, ह्याच्यात खंड नाही पडला पाहिजे. आणि ह्याच्यात खंड न पडायसाठी आमच्या हातून जेवढं शक्य आहे, जर का आमच्या प्रेझेन्समुळे एक पब्लिक फिगर म्हणून तिकडच्या 4 लोकांना आनंद मिळणार असेल किंवा त्यांचे कष्ट सोपे होणार असतील, तर आम्ही ठिकठिकाणी जायला तयार आहोत. सो हेच आम्ही खूप जास्त इन्स्पायर होऊन परत आलो. की नुसतं बोलून कामं होतात की नाही माहित नाही, पण तुम्ही जर का काम केलं तर लोक तुमच्या बरोबर काम करतात, ही खात्री मात्र नक्की मिळाली. आणि त्यांनी ते प्रूव्ह करून दाखवलं. म्हणजे ही जस्ट डिंट म्हणजे इकडे स्टुडिओत बसून फक्त पाणी फाउंडेशनचं हे असं काही वल्गना न करता, तर ही वॉज देअर, त्यांनी काम केलं. आता त्याच्यामुळे खूप इन्स्पिरेशन मिळेल आणि लोक सहभाग जो आहे ना तो फार महत्वाचा आहे शेवटी, हेही लक्षात आलं. पण आता याच्यामुळं तुम्ही इथे गेल्यामुळे आता बाकीच्यांची इच्छा असेल की यावं ताईंनी, सुनीलनं, सईनी किंवा आणखीन जी मंडळी येऊ इच्छितात, त्यांना काही संधी आहे का याच्यामध्ये? सत्य हाँ, बहुत लोगों के मुझे मैसेजेस आए हैं कि हमको भी जाना है, हम बताइए कब जाना है. तो सब लोग बहुत कीन है इसके लिए. और आपने जैसे पूछा आगे क्या, आगे तो ये है मेरे मन में ये है कि देखिए ये तो अभी पहला जो भाग है वाटर कप का, ये जून 5 को खत्म होगा, बारिश आएगी.
हम उम्मीद करते हैं कि इस साल अच्छी बारिश हो। और जब हम दूसरा राउंड शुरू करेंगे तो हम 3 तालुका से 30 में ले जाना चाहते हैं, और 30 तालुका के लोगों को हम सिखाना चाहते हैं कि पान लोड का काम कैसे किया जाता है, उसके पीछे साइंस क्या है, किस तरीके से करना है। तो और फिर हम यही चीज़ हम चाहेंगे कि 30 तालुका से 300 में आए और पूरे महाराष्ट्र में हो, हर गांव हर शहर इसमें हिस्सा ले, मुंबई जैसा शहर भी इसमें हिस्सा ले। मुंबई में सॉल्यूशंस अलग हैं, हमको क्या करना है मुंबई में वो अलग है, और जैसे जैसे हम आगे बढ़ेंगे हम लोग इस चीज़ को और खोलेंगे और इसको बड़ा करेंगे, शहरों को भी इसमें हम शामिल करेंगे। नाही, आत्ता खरं तर म्हणजे 20 तारखेला सुरू झालं, आज 8 तारीख आहे, 7 तारीख आहे, म्हणजे जवळपास निम्म्या टप्प्यावर आपण आलेले आहोत। म्हणजे मॅच 50 ओव्हरची किंवा 20 ओव्हरची कुठलीही आपण घेतली तर त्याच्या बरोबर मध्यावर आलो, आता 50% झालंय। आता आणखीन झपाट्यानं जे टार्गेट आहे ते गाठण्याचं आव्हान आहे सगळ्यांकडे। या संदर्भामध्ये ह्या 3 तालुक्यांमध्ये म्हणजे बीडमधलं आंबेजोगाई, साताऱ्यामधलं कोरेगाव आणि अमरावतीमधलं वरुड, या 3 तालुक्यांमध्ये नेमकं गेल्या आठवड्यामध्ये काय काय घडलं, जिथं हे काम सुरू आहे त्याच्याबद्दलचे आपण रिपोर्ट्स बघूया माझे सहकारी रेश्माकडून। रेश्मा, कुठला आधी रिपोर्ट सांगतेस तू? राजीव सर, सुरुवातीला आपण जाणार आहोत सातारा रोड पाडळी या गावामध्ये। खरं तर जी 116 गावं वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभागी झालेली आहेत त्यातलं हे जे गाव आहे ते सगळ्यात मोठं आहे आणि तितकाच दांडगा इथल्या लोकांचा उत्साह देखील आहे। इथे कशा पद्धतीने श्रमदानाचं काम सुरू आहे तिथला प्रोग्रेस रिपोर्ट आहे तो ऐकूया तिथल्याच गावकऱ्यांकडून। मी सुरेश रामचंद्र फाळके, सातारा रोड पाडळी स्टेशन, हे गाव कोरेगाव तालुक्यामध्ये आहे। सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा या स्पर्धेमध्ये आमच्या गावानं भाग घेतला। या स्पर्धेच्या कार्यकालामध्ये सर्वात मोठं गाव म्हणजे सातारा रोड हे, त्याचबरोबर लोकसंख्याही आमची जास्त आहे। सर्व ग्रामस्थ रोजच सकाळी 6 ते 8 या वेळेत श्रमदानासाठी उपस्थित असतात। त्याचबरोबर संध्याकाळी आम्ही 5 ते 7 या वेळेमध्ये 2 तास श्रमदान करत असतो। श्रमदानाचे काम चालू झाल्यापासून आम्ही 17 लूज बोल्डर बनवलेले आहेत। त्याचबरोबर माती बंधाऱ्यांची निर्मिती आम्ही 11 बंधारे तयार केलेले आहेत। त्याचबरोबर एक गॅबियन स्ट्रक्चर तयार झालेलं आहे आणि वसना नदीचं पुनरुज्जीवन हे सगळ्यात मोठा आमचा भाग आहे। त्यामध्ये 1 किलोमीटरचं नदीपात्र आम्ही मशिनरी व श्रमदानाच्या सहाय्याने पूर्ण केलेलं आहे। या कामामध्ये सर्वसाधारण गावामधून मोठ्या स्वरूपामध्ये वर्गणी गोळा करण्याचं काम आणि जनजागृतीचं काम सुरू आहे। त्याचबरोबर वृक्षारोपणाचा एक आम्ही संकल्प केलेला आहे। लोकसंख्येच्या प्रमाणात एक व्यक्ती एक झाड असं नियोजन आहे, परंतु आम्ही त्यामध्ये एक पाऊल पुढे टाकून सर्व 1 लक्ष 1 लाख झाडांचं नियोजन केलेलं आहे आणि ते खड्ड्याचं काम आमचं चालू आहे। आमच्या गौरी ताई आणि शीतल ताई यांनी निलेश फाळके या ग्रुपनं पथनाट्य लहान मुलांचं जे तयार केलेलं आहे त्या माध्यमातून जनजागृतीचं काम आमच्या गावामध्ये फार मोठ्या स्वरूपात चाललेलं आहे। 101 उपचार दिलेले आहेत या कामाचे, त्यापैकी आम्ही आज अखेर सर्वसाधारण 28 कामं पूर्णत्वाकडे आमची गेलेली आहेत। आजपर्यंत आम्ही लोकसहभागातून 9 लाखापर्यंत मशिनरीसाठी खर्च केलेला आहे आणि याही पुढे आम्हाला सर्वसाधारण 60 लक्ष रुपयेपर्यंतचा हा आमचा प्रोजेक्ट आहे। सर्व आम्ही झोपी गेलो होतो पाणी या विषयावर, पाण्याचं गांभीर्य कळाल्यामुळे आम्ही ह्या स्पर्धेच्या माध्यमातून पाण्यावर आम्ही काम करण्यामध्ये उद्युक्त झालो आणि ही स्पर्धा जिंकणार की काय आमच्या ग्रामस्थांनाच विचारूया, कोण जिंकणार ही स्पर्धा? त्यांनी असं म्हटलं की आम्ही झोपलो होतो, या स्पर्धेमुळे जागे झालो। व्हॉट अ स्पिरिट, दे आर सो एक्साइटेड अँड दे आर वर्किंग। आणि रीमाते, या गावाचं एक वैशिष्ट्य असं की वैशिष्ट्य नाही खरं तर, पण आपण ते स्पिरिटचं त्यांच्या कौतुक करूया। इथं गावामध्ये कुणाचा तरी मृत्यू झाला, गावकऱ्यांनी त्यांचे सगळे सोपस्कार केल्यानंतर पुन्हा लगेच गाव सगळं श्रमदानामध्ये आलं। म्हणजे जेव्हा शूट झालं त्यावेळेला या स्थितीमधून सुद्धा लोक त्यांचं जे काम आहे ते मागे ठेवायला तयार नाही आहेत। सुखदुःखाचे प्रसंग येतात ते तेवढ्यापुरते करा आणि परत पुढे काम करा। रेश्मा,
यानंतर आपण जाणार आहोत अंबाजोगाईमधल्या कोळ कानडी या गावामध्ये. खरं तर या घरातला प्रत्येक सदस्य स्वतःचं काम देखील सांभाळतोय आणि श्रमदानामध्ये आपला सहभाग देखील नोंदवतोय. आणि खरं म्हणायचं तर याआधी वॉटर कप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी 4 दिशांना 4 तोंड होती. मात्र या वॉटर कप स्पर्धेमुळे हे लोक एकत्र आल्याचं पाहायला मिळतं. इथला प्रोग्रेस रिपोर्ट पाहूयात. गावातून आमची 5 जणांची निवड झाली की तुम्ही प्रशिक्षण पाणी फाउंडेशनचं सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यात हिवरेगावला होतं की तुम्ही तिथं जाताना सध्या आम्हाला कधी वाटलं नाही की खरंच तिथं गेल्यावर आम्हाला इतकं काही शिकायला मिळेल पाण्यासाठी. आम्ही आल्यावर तिथून आम्ही पहिली ग्रामसभा आम्ही 11 वाजता संध्याकाळी पोहोचलो आणि सकाळी 7 वाजता आमची ग्रामसभा झाली. म्हणजे आम्हाला फक्त 4 ते 5 घंटे वेळ होता. 5 घंटेत आम्ही सगळं गाव म्हणजे सगळी कल्पना देऊन आम्ही गाडीत बसल्यावरच फोन केले उद्या आपली ग्रामसभा आहे. आणि त्याच दिवशी आम्हाला कलेक्टर साहेबांनी तहसीलदार साहेबांनी BDO साहेबांनी इथं आमच्या पहिल्याच कार्यक्रमाला ग्रामसभेला बी आले आणि ह्यांचं ऐकून तरी घेऊत म्हणून आलते सगळे समोर. पण ज्या टायमाला आमचं आम्ही मनोगत आम्ही व्यक्त केलं किंवा त्या गावात ही झाले आपल्यात का होत नाही आणि आपण सगळे एक झालं होतं होऊ शकते. त्याच्यानंतर आम्हाला लोकांनी असा प्रतिसाद दिला की आमचं काम महागार आहे, आमच्या पुढे सगळे राहायला लागले. आता आमचं ही खोदकाम नदीचं चालू आहे. पुन्हा आम्ही सोसखड्ड्याचे काही कामं चालू केलेत, वृक्षारोपणासाठी खड्डे केलेत आणि आता आमचं प्रस्ताव आज मार्कआउट पडेलच. ही आमचं एस्टिमेट मंजूर नव्हतं म्हणून आम्ही विशेष म्हणजे एक गोष्ट झाली आमचं जलयुक्तमध्ये गाव नव्हतं. ह्याच्या आधी आमचं गाव ह्याच्यामध्ये आलतं पण काही आमच्या आंतरिक हे देवाखाली ही गाव गेलतं. त्याच्यामुळं आम्हाला आता खूप त्रास झाला की आता आम्हाला ह्याचं महत्त्वच माहीत नव्हतं काय असते म्हणून आम्हाला 1-2 पासून आता ही सुरू करावं लागले. आता गावामध्ये जवळपास 300 घर आहेत आमच्या. मग त्या 300 घरातून 300 शोष खड्डे घ्यायचे असं सगळ्यांनी ठरवून ते करून त्या कामांची सुरुवात करणं असं हे काम चालू आहे. आज आम्ही टोटल शिवाराचं 595 हेक्टरमध्ये आम्ही आता कंपार्टमेंट बिल्डिंगचं नियोजन आहे आमचं. पुन्हा जवळजवळ 10 शेततळे नवीन करायला पहिले आमच्यात 18 आहेत शिवारामध्ये. आता खोलीकरणामध्ये आम्ही पूर्ण 8200 मीटरचं आम्ही खोलीकरण घेतलं टोटल नाली आणि नदी. आणि हे जे आपण उभा टाकलात हे आमचं समजा गायरान एरिया आहे. ह्याच्यामध्ये आमचं नियोजन आहे की पुढील पिढीला या ग्रामपंचायतीला याला आम्ही तर पूर्ण वनीकरण करणार आहेत. फळबाग आमचं नियोजन आहे की आज पाणी नसल्यामुळे आता आमचे खड्डे चालू आहेत. एक साईडला आमचे खड्डे पूर्ण पण झालेत. आता उर्वरित भागात बी आमचे खड्डे होणार आहेत. ही सध्या आपले शक्य होऊ शकते. कधी आपलं जर समाज सगळे गाव जाती धर्म सगळं सोडून जर आपण एक आलात तर ही काहीच अवघड नाही. आम्ही 4 भाऊ तिकडे व्यापारामध्येच व्यस्त असतो पण ह्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्या वेळात वेळ काढून आम्ही मोठा भाऊ तर सकाळी 6 वाजल्यापासून इथंच असतो आणि मी पण दोघं मिळून गावात आलात. ग्रामसभा घेतल्या. सगळे लोक वर्गणीतून प्रत्येकी एकरी 200-300 रुपये जसे शेतकरी आहेत त्या पद्धतीत आम्ही 200-300 गोळा करून JCBनं काम केलं, पोकलीनं काम केलं आणि श्रमदानातूनही काम चालू आहे. 2000 आम्ही वृक्ष लागवड करणार आहेत. त्यातले 250 ते 300 आत्ता खड्डे झालेले आहेत. गाव छोट्या छोट्या गोष्टीमुळे जे विभागलेलं होतं तर पाणी फाउंडेशनमुळे बक्षीस आजच आम्हाला मिळाले की त्या रूपानं गाव पूर्ण एकत्र झाले. मार्कावरचं आम्ही लक्ष एवढं दिलं नाही. आम्हाला पाणी किती स्टोरेज करता येईल आपल्या गावासाठी तर काम काय करायचं हे सध्या आमचा उद्देश आहे. 100% आम्हाला विश्वास आहे की हे पहिलं 50 लाखाचं बक्षीस हे कोळ कानडी जिंकेल. काय फारच उत्साह आहे लोकांमध्ये. हेही प्रबळ दावेदार आहेत आणि फार उत्तमरित्या त्यांचं नियोजन चालू आहे आणि अतिशय कठीण परिस्थिती. मला सर्वात जास्त कौतुक यांचं आहे कारण हे अतिशय कठीण परिस्थितीत बीडमध्ये काम करतात. त्यामुळे कौतुक करावं तेवढं थोडं. मला अजून एक गोष्ट वाटते की हे करता करता जेवढी गावं याच्यासाठी काम करतात त्यांचे बरेचसे बाकीचे प्रश्न पण सुटणार आहेत न कळत की भांडणं कमी होतील. प्रॉबेबली जातपात जिथे आहे ते विषय कमी होतील आणि एकीचं महत्व पुन्हा एकदा नव्याने समोर येईल. मला असं वाटतं की हे पाण्यापुरतं मर्यादित न राहता त्याच्या पलीकडे जाताना दिसतंय. सो ते जावं अशी इच्छा आहे. पाण्यासारखे एकरूप होतील थोडक्यात. ब्युटिफुल ऑब्झर्वेशन. आणि ते पण चांगलं की पाण्यासारखे एकरूप होतील गावं सगळे. रेश्मा पुढचं गाव. यानंतर जाऊयात अमरावतीमधल्या गव्हाणकुंड या गावामध्ये. खरं तर 3 दिवसांपूर्वी वाठोडा या गावामध्ये आमिर खान मराठी कलाकारांची फळी घेऊन गेला होता. तिथं कुदळ, फावडं आणि घमेला हातात घेऊन त्यांनी श्रमदान केलं. त्यामुळे अमरावतीमधली जी सगळी गावं आहेत जी वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेली आहेत त्यांचा उत्साह द्विगुणित झालाय. इथलं काम गव्हाणकुंडमधलं काम कसं सुरू आहे त्याचा आढावा घेऊयात. आम्ही सर्वप्रथम गाव विश्वासात घेतलं आणि गावात विश्वासात घेऊन गावाला सांगितलं का आज जर आपण पाणी अडवलं नाही तर उद्या आपल्याला जसं पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे मराठवाड्यात जे भीषण परिस्थिती निर्माण झाली त्याप्रमाणे आपल्या गावातसुद्धा होऊ शकते. आणि आम्ही मीटिंग घेऊ त्यात लोकांना मोठ्या प्रमाणात उत्साह दाखवला. आम्ही गावामध्ये रोज 60 लाख लिटर पाणी वापरत होतो परंतु मीटर बसवल्यामुळं फायदा असा झाला 1.25 लाख लिटर पाणी फक्त गावाला लागते. काहून का पाण्याची किंमत
लोकले जर कळलीच, परंतु त्याला पैसे द्यावे लागते मीटर असल्यामुळं. त्यांच्यामुळं लोक फक्त जेवढं लागलं तेवढं पाणी घेते. याच्या 2 वर्षाअगोदर आम्ही पाटानं पाणी देत होतो. 50% लोक फक्त ठिबकनं करत होते. पण आज पूर्ण गावांकडून 100% जेवढा संत्रा आहे ते 100% ड्रीप इरिगेशन इथे ह्या गावात झालेलं आहे. आणि गावात मीटिंग घेतल्यानंतर आम्ही सांगितलं जो श्रमदान करणारे त्यांनी पैसे द्यावे. तसं आमच्या गावामध्ये 1.5 लाख रुपये लोकांनी वर्गणी दिली. आणि जे गोरगरीब मजूर होते, जे श्रमदान करणारे होते, ते सर्व लोक श्रमदानातून कामं करून राहिले होते. आमच्या गावात आजपर्यंत श्रमदानातून जे आम्हाला बजेट सांगितलं होतं का तुम्ही एवढं श्रमदान करा, फक्त आम्ही ते 13 ते 14 दिवसात अचिव्हमेंट केलं. कारण आज आम्ही 18 ते 20 लाख रुपयाची श्रमदानातून कामं केली. 18 ते 20 लाख आम्हाला श्रमदानाचे 100% गुण आजच भेटले. पण एक गुणावर न राहता आम्ही अधिक मोठ्या प्रमाणात कामं घेतो आहे. आम्ही 92 हेक्टरवर इथं पूर्ण काम श्रमदानातून केलं आहे. आणि त्यानंतर आम्ही जलयुक्त शिवार याच्या माध्यमातून जे सोकी नदी आहे त्याच्यावर 4 बंधारे घेऊन तिथं खोलीकरण 500-500 मीटरपर्यंत खोलीकरण बंधारेसुद्धा बांधतो आहे. जे दगडी बांध म्हणते, LBS म्हणते, ते पूर्ण आज 21 पूर्ण झालेले आहे. त्याची गव्हर्नमेंटची किंमत आहे 7 ते 8 लाख रुपये. ते काम संपूर्ण पूर्ण झाले आहे. एक वंदळी बंधारा झाला आहे. 2 आपले जे तलाव आहे छोटे ते पूर्ण झालेले आहे. आणि असे आता इथे फक्त 2-3 LBSचे बंधारे बांधायचे आहे. ते 1-2 दिवसात आम्ही ते पूर्ण करतो आहे. धन्यवाद रेश्मा या सगळ्या प्रोग्रेस रिपोर्टबद्दल. रेश्मा धन्यवाद या प्रोग्रेस रिपोर्टबद्दल. खरंच तुम्ही गेल्यानंतर बरुडमधलं चित्र एकदमच पालटून गेलेलं दिसते सर. असं म्हणजे नाही, खूपच उत्साह दिसतोय. आणि गव्हाणकुंड गावामध्ये तर खूप सुंदर काम चालू आहे. आणि ते खूप देखणं आणि सुंदर गाव आहे. म्हणजे अगदी पाहण्यासारखे. म्हणजे असं गाव आहे की जिकडे सिनेमाची शूटिंग करायला काही हरकत नाही, इतकं सुंदर आहे ते. लेकिन वाकई ये जो हम लोग देख रहे हैं काम, हर गांव में इतना अच्छा काम हो रहा है, तो ये देख के मुझे बहुत खुशी हो रही है कि ये हमारी एक शुरुआत है. और ये शुरुआत इतने एक पॉजिटिव नोट में हो रही है. तो हमारी ये प्रार्थना है कि ये ऐसे ही हम इसको हर कदम को और मजबूत बनाएं और जल्द से जल्द महाराष्ट्र को हम लोग सूखा मुक्त करें. नाही, म्हणजे 3 तालुक्यांमध्ये होतंय तर इतका उत्साह आहे. म्हणजे आपण कल्पना करू शकतो की जेव्हा ते 30 तालुक्यामध्ये आणि नंतर 300 तालुक्यामध्ये होईल तेव्हा महाराष्ट्रभर काय चैतन्य निर्माण होईल. आणि जे आता सई तू म्हणालीस की याच्यातनं अनेक बाकीही गोष्टी घडत आहेत. अशा खूप इंटरेस्टिंग काही गोष्टी आहेत ज्या आपण बघणार आहोत. पण कशा प्रकारे दुष्काळावर मात करता येऊ शकते याच्याबद्दल बोलतो आहोत. आपल्याबरोबर खूप मोठे दिग्गज आहेत. आमिर खान आहे, सत्यजित भटकळ आहे, सई तामणकर आहे, सुनील बर्वे आणि रीमाताई लागू अशी सगळी मोठी मोठी मंडळी जी आत्ता श्रमदान करून आलेली आहेत आणि प्रत्यक्ष अनुभव घेऊन, फक्त स्टुडिओत बसून बोललेत असं न करता प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेऊन आलेली आहेत. आत्ता मगाशी ब्रेकच्या आधीच्या पहिल्या सेगमेंटमध्ये बोलताना सई असं म्हणाली होती की या उपक्रमातून असं आम्हाला दिसलं की फक्त पाण्यासाठीच लोक काम करतायत असं नाही, तर त्याच्याही पलीकडे अनेक गोष्टी होत आहेत. सई, काय नेमकं घडतंय? ही जी सगळी मोहीम सुरू आहे ह्याच्यातनं जे काही पॉझिटिव्ह घडतंय ते किती वेगवेगळ्या प्रकारे घडू शकतं आणि लोक याच्यासाठी झोकून देतात, म्हणजे काय प्रकारे देतात याच्याबद्दलचा एक रिपोर्ट आपण बघूया. हा रिपोर्ट आहे सातारा जिल्ह्यामधला. आपण तो आधी रिपोर्ट बघूया आणि मग नंतर पुढे सरकूया. वेळू गावातील भोसले परिवारात काही महिन्यांपासून लग्नाची सरबराई चालू होती. कुटुंबातली एकुलती एक मुलगी प्रियांका हिचं लग्न ठरलं होतं. 12 एप्रिल लग्नाची तारीख फायनल केली होती. हॉल ठरवलेला होता, पुढे वाजंत्री ह्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या होत्या. पत्रिका जवळजवळ छापायला टाकलेले होते, ॲडव्हान्स दिलेले होते. आणि अशातच गावात सत्यमेव जयते वॉटर कपची घोषणा झाली. भोसले कुटुंबाने हे जाणलं की गावात पाणी येणं जास्त महत्त्वाचं होतं. लग्नासाठी जर लोक इकडे गुंतले तर श्रमदानाला लोक पोचणार नाहीत, त्यात आपलाच तोटा होणार आहे. श्रमदान महत्त्वाचं आहे. गावाचा पाणी प्रश्न मिटला पाहिजे, शेतीला पाणी मिळालं पाहिजे. आणि मग आपल्या सामाजिक जबाबदारीला कौटुंबिक आनंदापेक्षा जास्त महत्त्व देत एक निर्णय घेतला गेला. आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग लग्न रायबाचं. मग त्याच उक्तीप्रमाणे आम्ही ठरवलं की अगोदर लग्न जलशिवारचं आणि मग लग्न आपल्या कन्येचं प्रियांकाचं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही लग्न पुढे घेतलं. या गोष्टीसाठी होणारा नवरदेव गणेश बोधे याचीही संमती होती, कारण तोही अजिंक्यतारा श्रमदान गटाचा फार आधीपासूनच सदस्य होता. या होणाऱ्या नवरा बायकोंचे विचार इतके जुळले आहेत
की नवरदेवाने वेळूगावात येऊन श्रमदानाला सुरुवात केली आहे. तो माध्यम आहे श्रमदानाचं की एक प्रकारे की त्यांना मदत पण होईल आणि माझी स्वार्थ स्वतःचा म्हणता येईल की माझी त्या लोकांबरोबर ओळख होईल, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण वातावरण तयार होईल. आता लग्नाची नवीन तारीख 12 जून ठरली आहे आणि अख्ख्या कुटुंबाची फक्त एकच इच्छा आहे. पाऊस हा ह्या कुटुंबावर आणि गावावर, नवदाम्पत्यावर आणि गावावर अक्षतारूपी किंवा आशीर्वादरूपी बरसणार आहे. त्यामुळे त्याचा आम्हाला आनंद जास्तच आहे. आमिर, आधी लगीन कोंढाण्याचं जसं म्हणतात तसं त्याने आता म्हटलं की आधी लगीन जलशिवाराचं. तर आमिर, तुला या म्हणीचा अर्थ माहितीये का? आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचे. हो, मला माहित आहे. सांग. माझं टेस्ट घेतो का? हिस्ट्रीचं टेस्ट नाही, सहज विचार. चला मी सांगतो. तानाजी, हे सर्वांना माहीत आहे की तानाजी शिवाजी महाराजांचा खास सरदार होता आणि तानाजीचं मुलगा, त्यांचं नाव रायबा. आणि त्या रायबाचं लग्न फिक्स होतं आणि सडनली ही जबाबदारी आली तानाजीवर की हे कोंढाण्याचा किल्ला जिंकायचा आहे. तर तानाजींनी शिवाजी महाराजांना आश्वासन दिलं की आधी लगीन कोंढाण्याची आणि मग रायबाची. वा 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 वा. माझी हिस्ट्री छान आहे. 12 जून ही त्यांनी तारीख ठरवली. जाणारच लग्नाला? एक्चुअली मैंने ये सुना इसके बारे में और सत्या ने मुझे बताया था, तो मैंने किरण जी से बात की और मेरी शूटिंग है दंगल की जून में, लेकिन किरण जी ने तय किया है कि वो जाएंगे. अच्छा. हाँ. पण प्लीज आमंत्रण द्या, आम्ही खूप इच्छुक आहोत त्या लग्नाला. हा, आम्हाला आमंत्रण द्या, आम्हाला इन्व्हिटेशन द्या आणि कॅमेरामध्ये शूट करून आम्हाला. मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपण थिएटरमध्ये जातो, जनगणमन चालू होतं, आपण उभे राहतो आणि तेव्हा सगळ्यांना असं खूप आतून पॅट्रिऑटिक वाटत असतं. ते तेवढ्या क्षणापुरतं वाटतं. पण जसं मगाशी रीमाताई म्हणाली की ह्याच्यामुळे डिरेक्शन मिळाले, म्हणजे तो चांगुलपणा, ती माणुसकी किंवा ती जाणीव आपल्या शहराबद्दल, सोसायटीसाठी काहीतरी करायची प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. ते फक्त उपसून बाहेर काढायचे. इतके दिवस आपण पाणी उपसलं, आता ती भावना बाहेर काढूया म्हणजे पाणी आपोआप येईल असं मला वाटतं. एकदा भोसले कुटुंबियांना खूप खूप त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि आमच्या सर्वांतर्फे तुम्हाला शुभेच्छा. And what is the girl's name? Priyanka. And the boy's name is? गणेश. प्रियंका और गणेश, हमारी तरफ से, हम सब की तरफ से आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं और आप दोनों बहुत ही खुश रहें साथ में. और जब बारिश आएगी तो वो अपना आशीर्वाद लेके आएगी आपके लिए. आता आपण पुढची जी स्टोरी बघणार आहोत ती आहे बीड जिल्ह्यामधली. तिथं काय घडलंय वेगळं आपण बघूया या रिपोर्टमधून. बीड जिल्ह्यातल्या राडीतांडा गावात सेवालाल महाराजांवर श्रद्धा असलेल्या गावकऱ्यांचं सेवालाल मित्र मंडळ ओ मितवा या गाण्याला आपलं स्फूर्तिगीत बनवून मजेत श्रमदान करतायत. सुन मितवा, तुझको क्या डर है रे, ये धरती अपनी है, अपना अंबर है रे. एका माणसाची 7-8 खड्डे खणण्याची शिशिटी खड्डे खणण्याची हे आहे, पण ते गाणं लावल्यामुळे सर ते जवळपास 2-3 खड्डे वाढतात, म्हणजे ते प्रोत्साहन जास्तीत जास्त येतंय. पण या मजेदार श्रमदानामागची कहाणीही काही कमी मजेदार नाहीये. गावातल्या अनेक लोकांना दारूचं व्यसन होतं आणि ते भट्टीवर दारू बनवून पित होते. हा आमचा दारूचा व्यवसाय पारंपरिक व्यवसाय, पूर्वजापासून चाललेला व्यवसाय आहे. हा धंद्यापासून खूप महिलांना त्रास होतो, घरातल्या लेकरांना त्रास होतो, शिक्षणावर परिणाम होतो. वॉटर कप स्पर्धेच्या निमित्तानं ग्रामसभेमध्ये दारूबंदीचं आवाहन केलं गेलं. सरपंच, आम्ही गावातली ज्येष्ठ मंडळी आम्ही चर्चा केली की बाबा अशी अशी स्पर्धा आहे, आपलं गाव तर वेगळ्या दिशेनं पहिल्यापासूनच त्याची ओळख आहे. आपल्या गावाला एक 10 वर्षापासून दारूचं गाव म्हणून ओळखलं जातं. तर आपल्याला या वॉटर कप स्पर्धेमध्ये भाग घेऊन हा धब्बा मोडून काढण्याचा एक चान्स आलेला आहे. ज्ञान प्रबोधिनीच्या प्रसाद चिकसे यांनी दारू सोडणाऱ्या प्रत्येक सदस्यामागे 10,000 रुपयांची मदत जलसंधारणाच्या कामासाठी देण्याची घोषणा केली. मग मी विचारलं पहिल्यांदा
की गावासाठी दारू कोण सोडणार. थोड्या वेळा सगळीकडे शांतता होती, लोक एकमेकाकडे बोटं दाखवत होती, तूट तूट तूट, आणि पिणारे भरपूर होती हे लक्षात आलं. शेवटी एक उठला आणि उठल्यानंतर तो म्हणला की मी सेवालालची शपथ घेऊन सांगतो, सेवालाल महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मी गावासाठी दारू सोडली. गावातल्या अनिल राठोड या तरुणानं मोठ्या हिमतीनं हातवर केला. माझ्या मनामध्ये विचार करून घेतलं की मी आजपासून दारू बंद करणार आहे, म्हणून त्या टायमाला मी उठून उभा टाकलो. मला असं वाटलं की माझ्या गावासाठी मी दारू सोडावी. आणि मी तिथे अनाऊन्स केलं त्यांना की तुमच्या गावाच्या विकास कामासाठी मी 10,000 रुपये तुम्हाला ज्ञानप्रभूंनी तर्फे दिले. आणि त्यानंतर अचानक 10 जण स्वखुशीने दारू सोडण्यास तयार झाले. करत 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 1 2 2 3 4 5 अशी चेन सुरू झाली आणि त्या दिवशी 10 लोकांनी दारू सोडली आणि हे बहुतेक तरुण लोक होते. म्हणून एकासाठी 10,000 असं करत करत 10 लोकांसाठी 1,00,000. आता या निधीचा उपयोग जलसंधारणाच्या मशीनने होणाऱ्या कामांसाठी केला जातोय. 35 मार्कतांना श्रमदानाचे पक्के मिळणार होते, पण मशीनच्या कामात हे गाव मागे पडण्याची शक्यता होती. आणि 1,00,000मध्ये जवळपास JCBचे 150 तास मिळतात आणि 150 तासामध्ये प्रचंड मोठं पाणी क्षेत्र निघू शकतं. आज आम्ही त्या 150 तासामध्ये जवळपास 14 लाख लिटर पाणी जमेल असं मोठा मातीचा बंधारा तयार केलेला आहे. एकीकडे जलसंधारणाचं काम तर होतंयच, पण दुसरीकडे दारूबंदीमुळे महिलाही खुश आहेत. दारू पेत होता, घरामध्ये भांडण करत होता, आता शांत झालंय, आता पेत नाही काय नाही. तेव्हापासून दारू सोडली त्यांनी, सोडली तर जीवाला आनंद वाटलं, तेव्हापासून आपल्याला खुश वाटलं. आता नवरा बायको जोडीने श्रमदान करतायत. पाण्यानं गावात येण्याआधीच कुटुंबांमध्ये सुखाची पाखरण करायला सुरुवातही केली आहे. म्हणजे आपण इथं पाण्यासाठी दारू सोडल्याची पहिल्यांदाच बघितलं. नहीं, ये तो बहुत ही कमाल है. एक तो अपने पानी का काम कर रहे हैं, दूसरा उसी के साथ साथ उन्होंने दारू छोड़ा है. ये बहुत बहुत बड़ा काम है. और वो प्रसाद जी बहुत कमाल के आदमी है जी. हाँ, प्रसादजींचं अभिनंदन केलं पाहिजे. वाह, खूप सुंदर. प्रसादजींसाठी सुनील, आधी कदाचित दारूमध्ये पाणी सोडत असतील, आता पाण्यासाठी दारूच सोडून दिले, ते फार उत्तम झालं. मला असं कुठेतरी सारखं असं वाटतं की हे सगळं पाहून अनेक गावं एकलव्यासारखी जी कदाचित कॉम्पिटिशनमध्ये नाही आहेत, ती सुद्धा हळूच गपचूप त्यांच्या गावामध्ये हे काम करत असतील की काय, त्याचाही एकदा आढावा घ्यायला हवा असं वाटतं. काय वाटतं? नक्की घेऊ, निश्चित असणारच मला वाटतं. कारण और जो गांव अभी इस साल इस राउंड में कंपटीशन में नहीं है, उनको अगले राउंड में मौका मिलेगा, चांस मिलेगा कि वो कंपटीशन में हिस्सा लें. क्योंकि इस साल हमने फर्स्ट राउंड में हमने इसलिए 3 तालुका लिए क्योंकि हमको भी सीखना था कि हम क्या सही कर रहे हैं, क्या गलत कर रहे हैं, जो हम ट्रेनिंग दे रहे हैं वो कितनी सही है, लोगों को वो समझ आ रही है या नहीं आ रही है, उसका वो लाभ उठा रहे हैं नहीं उठा रहे हैं, और ये कंपटीशन में किस तरह से काम कर रहे हैं, किस लगन से काम कर रहे हैं. तो जो हम देख रहे हैं उससे हमको इतनी ताकत मिल रही है. पानी फाउंडेशन की जितने हम लोग, हमारी टीम है जो सत्यम विजयते की टीम है, एक्चुअली हमको इतनी ताकत मिल रही है कि हमको और एक्साइटमेंट है कि अगले राउंड में हम इसको और बड़ा करें. और टच वुड, आई होप ऑल गोज वेल. एब्सोल्युटली. डोळे तर पाणावले हे पाहून, म्हणजे कमाल आहे. सिरियसली. रीमाताई, तुमची काय प्रतिक्रिया होती? अशीच आहे. म्हणजे जसं मी मगाशी म्हणाले की एक चांगला विचार जेव्हा माणसाच्या डोक्याला जाऊन भिडतो, मनाला जाऊन भिडतो, त्याच्यानंतर त्याच्यामध्येच इतका आमूलाग्र बदल व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे आजूबाजूचं वातावरण पण बदलत जातं. त्यामुळे खूप मोठी सकारात्मकता तयार झालेली आहे. आणि हे एक काहीतरी काहीतरी एक मोठं मिळालं आहे त्यांना की आपल्याला हे करून दाखवायचं आहे. आणि ते करण्यासाठी आता प्रत्येक जण इतकं मनापासून त्याच्यात उतरलेलं आहे. हे फार म्हणजे छान गोष्ट झालेली. अच्छाई से अच्छाई फैलती. हा, तुम्ही चांगलं विचार, म्हणजे लागण जशी म्हणतो वाईट विचारांची असते, चांगल्या विचारांची पण लागण असते. म्हणजे जसं मी हसल्यावर तुम्हाला हसावंसं वाटतं, तुम्ही चेहरा नाही पाडणार किंवा तोंड नाही फिरवणार, तसं झालंय हे की ते छान काम करतात तर आपण पण काहीतरी चांगलं. मला अजून एक गट फिलिंग असं आहे की आपण यावेळेला इतके कष्ट करतोय तर यावेळेला पाऊस व्यवस्थित येणार, जोरात येणार, कारण आपण तसे सिग्नल्स सगळीकडे पसरवतोय की आम्ही तयार आहोत किंवा आम्ही हे बदल केलेत. सो आपण केलेला चांगुलपणा कुठेतरी जाऊन मुरत असेल आणि आय थिंक तो मुरावा आणि पाऊस भरपूर यावा. आणि याच्यामध्ये की
आतापर्यंत लोक दारू सोडतात वेगवेगळ्या कारणांनी, वेगवेगळ्या निमित्ताने, पण गावासाठी आणि पाण्यासाठी सोडणं हो 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 हे म्हणजे फारच चमत्कार आहे. म्हणजे मला असं म्हटलं पाहिजे की हा पाणी फाउंडेशन आणि सत्यमेव जयतेच्या टीमनं जे काही एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण केलेली आहे त्याचं हे फलित आहे, जे कुणी अपेक्षितही केलं नसेल समाज कल्याण खात्यानं खास करून, की अशा कारणासाठी लोक दारू सोडतील. या संदर्भातल्या आणखीनही खूप प्रेरणादायी कहाण्या आपल्याला बघायच्या आहेत. आपण सगळ्यांनीच आता ह्या खूप इंटरेस्टिंग स्टोरी बघितल्या. हे जेव्हा काम सुरू झालं तेव्हा त्याच्यातून खूप सारे नवे वॉटर हिरोज आपल्याला बघायला मिळाले. असाच एक वॉटर हिरोचं आपण आता कहाणी ऐकूया सातारा जिल्ह्यामधली. संभाजी पवारांना लोक वेडे म्हणतात. आपल्या दुकानाची जबाबदारी बायकोवर टाकून आजकाल ते गायब असतात, पण त्यांच्या बायकोला मात्र त्यांचा अभिमान वाटतो आणि तिने हसत खेळत दुकानाची जबाबदारी पेलली आहे. त्यांच्या डोक्यात पाणी, सगळ्यांना पाणी पुरावं, शेतीला पाणी मिळावं असं डोक्यात त्यांच्या खूप दिवसापासून आहे आणि ते त्यांचं आता पूर्ण व्हायचं स्वप्न दिसतंय. त्यासाठी ते प्रयत्न करतात श्रमदानातून, त्यामुळे त्यांना पाण्याचे वेडे म्हणतात. त्याचं मला काही दुःख नाहीये. गेली 4-5 वर्ष ते निरंतर श्रमदानाचं काम करतायत, पण सत्यमेव जयते वॉटर कप साठी मात्र ते एका नव्याच उत्साहात दिसतायत. म्हणजे श्रमदान ही आमच्या 3 वर्ष झाली परंपरा आहे. हे आमच्या गावाची दर शुक्रवारी श्रमदान सुरू असतं. श्रमदानातून आम्ही आता गावातल्या आमच्या श्रमदान टीमच्या मार्फत जवळजवळ 450 ते 500 लूज दगडी अनगड बांधले डोंगरामध्ये. सत्यमेव जयते वॉटर कपमुळे त्यांचा उत्साह द्विगुणित झालाय. जणू त्यांना आयुष्याचं एक नवं ध्येयच मिळालंय. जे माझं दुकान आहे ते बाजूला ठेवलेलं आहे सध्या, कारण मला आम्हा या गावासाठी हा वॉटर कप जिंकायचा आहे आणि हे गाव पालेदार करायचं आहे. सुट्टीसाठी गावी आलेले त्यांचे नातेवाईक सुद्धा त्यांच्या या उत्साहाच्या लाटेत ओढले गेले आहेत. आज गावात आलेले त्यांच्या कुटुंबातले सर्वच्या सर्व लोक दररोज श्रमदान करताना दिसत आहेत. मी 15 दिवसाची सुट्टी घेऊन गावाला आलोय. आमच्या घरातल्या 7 वर्षाच्या मुलापासून ते 80 वर्षाच्या वृद्धापर्यंत आम्ही सर्वांनी या भाग घेतला. जत्रेची मजा लुटायला गावात आलेली त्यांची भाची सुद्धा मामाच्या गावाला जाऊया, श्रमदान करून पाहूया असं गमतीने म्हणते. तिथे काम केलं, खूप मजा आली, खूप चांगलं वाटलं. काहीतरी करतोय गावासाठी असं वाटायला लागले. श्रमदानामुळे सगळे एकत्र एका वयासारखे वागतात. पाण्याचं स्वप्न आकाशाला गवसणी घालतंय. साधारण 18 लाख कोटी लिटरचं पाणी आम्ही साठवणार आहे. त्यातून जवळजवळ 18,000 टँकरचं पाणी आमच्या गावात साठणार आहे. आज जो पिण्याचा प्रश्न आहे तो तर सुटणारच आहे, पण आज जी शेती आमची पाण्यापासून वंचित राहते तर शेतीचाही प्रश्न सुटणार आहे. जर अख्खं कुटुंब एकत्र येऊन पाण्याला इतक्या आर्ततेने हाक देईल तर पाणी सुद्धा त्यांच्या या हाकेला नक्कीच प्रतिसाद देईल. 26 जण काम करतात. हाँ, पूरे परिवार को उन्होंने काम पे लगा दिया. नहीं, बहुत ही बढ़िया बात है. क्या नाम है? संभाजी पवार. बहुत उनका स्पिरिट बहुत ही अच्छा स्पिरिट है. नाही, खरंच कौतुक वाटतं. म्हणजे स्वतःचं दुकान आहे, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, सुस्थितीत आहे, पण पाण्याचं दुर्भिक्ष म्हणजे माणसाला काय काय करायला लावतं आणि त्यांनी फक्त स्वतःचाच विचार न करता, म्हणजे आज खरं तर ते स्वतःसाठी एक टँकर मागून स्वतःचं घर व्यवस्थित चालवू सुद्धा ऐपत आहे त्यांची, ऐपत आहे, पण तरी सुद्धा ते गावासाठी इतके झटतायत आणि ते स्वतः झटत नाहीयेत. तर त्यांनी एक आदर्श घालून दिल्यामुळे त्यांच्या घरी जी माणसं येतात ती सुद्धा काम करतात मनापासून आणि आनंदाने. ती मुलगी किती आनंदाने सांगत होती की मी मजा आली मला काम करायला. आणि हा जो मला वाटतं सत्यजित आणि आम्ही हा जो भाग आहे ना की लहानांपासून मोठ्यांपर्यंत आज म्हणजे वृद्ध असतील, अपंग असतील, ह्या सगळ्यांमध्ये ह्याच्यातनं जे चैतन्य आलंय आणि आनंद घेत आहेत. म्हणजे जुलमाचा रामराम नाही. एक्झॅक्टली. एरवी ज्या पद्धतीनं होतं तशी ही गोष्ट घडत नाहीये. एक आजीबाई आहेत, हे सगळं सुरू झाल्यानंतर, वॉटर कप सुरू झाल्यानंतर त्यांना त्याचा काय फायदा होतो, त्यांना काय वाटतं त्याच्याबद्दल, ते आपण एक छोटंसं बघूया आणि मग नंतर पुढे सरकूया. माझं नाव अनुसा यशवंत बर्गे. तर आम्हाला श्रमदान करायला खूप आवडतं. आमच्या गटात 15 महिला आहेत. आम्ही सगळ्या महिला मिळून सर आम्ही सगळं श्रमदान करतो, आनंदाने करतो आणि सखुशीने करतो. आम्हाला उत्सुक असते. मी सगळ्या बायकांना जाऊन सांगतो श्रमदानाला जायचंय, सार्वजनिक काम करायचंय, पाणी अडवायचंय, पाणी जिरवायचं, आपल्याला त्याचा फायदा आहे. माझा हात फ्रॅक्चर आहे तरी सुद्धा मी तेवढे घमेली दगड धोंडे तसे देते. माझा हात दुखत नाही, काही नाही. गुडघं दुखत होतं ना, ते श्रमदानाला आल्यानंतर माझं गुडघं दुखायचं बंद झालं. डोळ्यावरून पाणी आणतो आम्ही, तरी तो त्रास जरी संपवला तर आता आमचा संपणार आहे ना. पाणी झाल्यानंतर आम्ही आणणार नाही पाणी, नळाला आमच्या पाणी. गावचं स्वप्न काय, नंदनवन फुलवायचं, सगळ्यांची शेती फुलवायची, सगळ्यांनी पिकं पाणीचं भरपूर काढायची, त्यात आनंदी जगायचं, असं स्वप्न आहे की आमच्या महिला मिळून सगळे पुरुष मनुष्य वॉटर कप आम्ही जिंकू अशी आमची जिद्द आहे.
खूप छान जिद्द आहे. याच्यातनं काय सांगितलं त्यांनी, श्रमदान केल्यामुळे त्यांची गुडघेदुखी थांबली, त्यामुळे जिमला जायच्या वेळी आता लोकांना श्रमदानाला नेलं पाहिजे. एक्चुअली मुझे लगता है कि इतने अलग अलग गांव में इतना अच्छा काम हो रहा है, तो हमारे जो जजेस हैं उनके लिए बहुत मुश्किल होगा चुनना कि कौन सा गांव फर्स्ट है, सेकंड है, थर्ड है, क्योंकि सब जगह इतना अच्छा काम चल रहा है. ये खुशी की बात है. जितना हमारे लिए मुश्किल होगा जज करना उतना बेटर है. तुम्ही खरं तर सगळेच जण गेलात, इथं प्रत्यक्ष श्रमदान केलं. तिथं जे प्रत्यक्ष गेले काही दिवसांपासून श्रमदान करतायत त्यांचा उत्साह तुम्ही वाढवलात, त्यांना आपण करतोय ते चांगलं करतोय असं एक वाटण्यासारखी प्रेरणा तुम्ही दिलीत. तुकाराम महाराजांनी असं म्हटलं होतं की बळबुद्धी वेचून या शक्ती, उदक चालवावे युक्ती, असं त्यांनी 350 वर्षांपूर्वी म्हटलं होतं. म्हणजे असं की उदक म्हणजे पाणी, बळ बुद्धी आणि शक्तीचा वापर करून ते साठवा आणि नंतर युक्तीनं वापरा. वॉटर कपचं जे काही त्यातली स्पर्धा आहे ती स्पर्धा तर असेलच, पण मागच्या खेपेला जे कुणीतरी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर म्हटलं होतं की आमिर खाननी घेतलेल्या या स्पर्धेमुळं आम्ही स्पर्धा जिंकू की नाही माहिती नाही, पण आमचं गाव अमीर होईल हे मात्र नक्की. तर पाण्याच्या बाबतीमध्ये ही सगळी गावं 116च्या 16 गावं अमीर नक्कीच होणार आहेत आणि दुष्काळाशी 2 हात करून दुष्काळावर मात ती करून दाखवणार आहेत. त्यांच्या उपक्रमाला आपल्या सगळ्यांची साथ, आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेतच. तुर्तास आपण इथंच थांबूया. पुढच्या शनिवारी रात्री 9 वाजता आणि रविवारी सकाळी 10 वाजता आपण परत असे भेटणार आहोत. तुम्ही सगळेजण आलात आणि खूप छान तुमचे विचार आम्हाला ऐकवले, त्याबद्दल आपण सगळ्यांचे खूप आभार. आपण इथंच थांबतोय. नमस्कार.